तर फर्स्ट क्वेश्चन काय, इफ ए वेक्टर इक्वल टू किती आहेत 1 0 1 0 -1 3 1 0 -1 3 अप्लाय द ट्रान्सफॉर्मेशन R1 ह्याच्यावर काय करायचं, अप्लाय करायचं आपल्याला R1 इंटरचेंज R2 ऑन ए मॅट्रिक्सवर R1 इंटरचेंज फक्त R2 करायचं. ठीक आहे, हे इंटरचेंजचं साईन आहे. ठीक आहे, लगायचं इंटरचेंज. ठीक आहे, म्हणजेच काय करणार तुम्ही R1च्या ठिकाणी R2 म्हणजे काय रो. ठीक आहे, सर ह्या मॅट्रिक्समध्ये किती रो आहेत, ह्याची ऑर्डर किती आहे 2x2 ऑर्डर ह्याची. ह्यामध्ये 2 रो आहेत, फर्स्ट रो सेकंड रो, ह्याला आपण R1 म्हणतो, ह्याला आपण R2 म्हणतो. व कॉलम किती आहेत C1 अँड C2. ठीक आहे, तर नंबर ऑफ एलिमेंट नंबर ऑफ फंक्शन नंबर ऑफ नंबर्स किती प्रेझेंट आहेत या मॅट्रिक्समध्ये 4. किती म्हणजे 2 रो 2 कॉलम म्हणजे काय 2x2 ह्या मॅट्रिक्सची काय ऑर्डर आहे. ठीक आहे, म्हणजेच 2x2 ऑर्डर काय आपल्याला सांगते की ह्या मॅट्रिक्समध्ये किती एलिमेंट प्रेझेंट आहेत. ठीक आहे, किती एलिमेंट प्रेझेंट आहेत ह्या ज्या ऑर्डर आहे त्याला फक्त मल्टिप्लाय करा. 2 × 2 4 म्हणजे ह्या मॅट्रिक्समध्ये 4 एलिमेंट प्रेझेंट आहे. ठीक आहे, तर बघा R1 R2 C1 C2. ठीक आहे, तर आपल्याला सांगितलं काय कोणतं ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय करायचं सांगितलं आहे R1 इंटरचेंज R2 म्हणजे R1च्या ठिकाणी R2 येईल किंवा R2च्या ठिकाणी R1 येईल. ठीक आहे, कसे बी कोणत्याही पण मेथडनं तुम्ही ते सॉल्व करू शकता. ठीक आहे, म्हणजे A इक्वल टू काय येईल R1 इंटरचेंज R2 म्हणजे R2 किती आहे -1 तो कुठं जाईल R1च्या ठिकाणी आणि R1 किती आहे 1 0 ते कुठं जाईल R2च्या ठिकाणी. हे काय झालं त्याचं आन्सर. म्हणजेच आपल्याला कोणतं ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय करायला सांगितलं होतं R1 इंटरचेंज R2. ठीक आहे, ऑन ए म्हणजे कोणता गिवन मॅट्रिक्स जो दिलेला आहे त्याच्यावर अप्लाय करायचा होता R1 इंटरचेंज R2. ते डायरेक्टली आपण अप्लाय केल्यानंतर काय येईल त्याचा आन्सर असं येईल. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा ऑन स्क्रीन. इफ ए इक्वल टू सेकंड क्वेश्चन ए इक्वल टू कोणता मॅट्रिक्स दिलेला आहे ए इक्वल टू ऑर्डर दिलेला आहे त्याची 2x3 मॅट्रिक्स आहे हा 2 3 4. ठीक आहे, अप्लाय द ट्रान्सफॉर्मेशन C1वर अप्लाय करायचं आपल्याला C1 + 2C3 ठीक आहे, म्हणजेच काय होईल C1 म्हणजे काय कॉलम. ठीक आहे, किती रो प्रेझेंट आहेत फर्स्ट रो सेकंड रो R1 R2 ऑर्डर किती आहे मॅट्रिक्सची 2/3. ठीक आहे, m/n फर्स्ट काय इंडिकेट करतो ह्या मॅट्रिक्समध्ये किती रो प्रेझेंट आहेत. ठीक आहे, आणि सेकंड काय सांगतं 3 काय सांगतं ह्या मॅट्रिक्समध्ये किती कॉलम प्रेझेंट आहे. ठीक आहे, तर ह्यालाच कसं होतं आपण काय जनरल फॉर्म काय असतं m/n. ठीक आहे, ला क्रॉस मल्टिप्लायमध्ये असं वाचायचं नाही m × n असं रीड नाही करायचं, याला m/n असं ह्या मॅट्रिक्सची काय सांगतं ऑर्डर सांगते m/n असं त्याला रीड करायचं. ठीक आहे, तर बघा R1 R2 किती आपल्याला काय दिलेलं आहे ट्रान्सफॉर्मेशन कोण सांगितलेलं आहे एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन काय अप्लाय करायचं ह्या मॅट्रिक्सवरती. तर C1 + 2C3 म्हणजे काय C1मध्ये असं चेंजेस होईल की कॉलम थर्डच्या जे एलिमेंट आहेत त्याला 2 मल्टिप्लाय करायचं आणि ॲडिशन करायची आणि C1च्या ठिकाणी त्याचं ते जे ॲडिशन होऊन जी आपलं व्हॅल्यू येईल ती C1च्या ठिकाणी त्या ठिकाणी पुट करायची. ठीक आहे, तर A इक्वल टू आता बघा A इक्वल टू काय येईल चेंजेस कुठं होणार आहेत C1च्या ठिकाणी चेंजेस होणार आहेत. म्हणजे C2 आणि C3 काय करायचं ॲज इट इज काय करायचं ते लिहून काढायचं 2 आणि 4. C1च्या ठिकाणी काय चेंजेस होणार होता C1 किती आहे 1 + 2 C3 किती आहे 2 म्हणजे 2 × हे 2 क्लिअर. तर बघा C1 किती आहे 2 + 2 × C3 किती आहे 4. बघायचं काय येईल आन्सर काय येईल म्हणजे A इक्वल टू काय येईल 1 + 2 × 2 4 + 1 = 5 0 हे काय येईल ॲज इट इज येईल. कारण ह्याच्यावर कोणता ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय करायला सांगितलं का फक्त आपल्या C1च्या ठिकाणी काय होईल चेंजेस होणार आहे. ठीक आहे, आपल्याला एक क्वेश्चनच असा विचारण्यात आलं की C1च्या ठिकाणी फक्त चेंजेस करायचे काय करायचे C1मध्ये ॲड करायचं पण C3 कॉलममध्ये कॉलम थर्डमधील जो एलिमेंट आहे त्याला 2 मल्टिप्लाय करून जी व्हॅल्यू आपल्याला जे भेटेल त्यामध्ये C1 ॲड करून C1च्या ठिकाणी ती व्हॅल्यू अप्लाय करायची राईट डाऊन करायची. ठीक आहे, तर बघा आता नेक्स्टला काय येईल
2 + 2 × 4, 2 × 4 म्हणजे किती 8, 8 + 2 10 आणि काय येईल 3 आणि काय येईल ॲज इट इज. म्हणजे आपला आन्सर काय आलं आहे 5021034. हे काय आपला काय आलं आपलं गिवन क्वेश्चनचं हे काय आलं सोल्युशन आलं. ठीक आहे. त्यानंतरचा थर्ड क्वेश्चन बघा ऑन स्क्रीन. इफ ए थर्ड क्वेश्चन इफ ए इक्वल टू काय कोणता मॅट्रिक्स आहे 1 2 -1 3 -2 5. अप्लाय R1 इंटरचेंज R2. म्हणजे अप्लाय करायचं आपल्याला R1 इंटरचेंज R2 अँड देन नंतर काय करायचं आपल्याला देन अप्लाय करायचं C1 प्लस 2C3 ऑन ए. ठीक आहे. तर बघा या ठिकाणी ए मॅट्रिक्स दिलेला आहे. ह्याची ऑर्डर किती आहे 2/3 M/N. M इंडिकेट्स रो आणि N इंडिकेट्स कॉलम. ठीक आहे. तर बघा R1 इंटरचेंज R2 फर्स्टली ह्याच्यावर अप्लाय करायचा फर्स्ट एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन R1 इंटरचेंज R2. देन ह्या नेक्स्ट जो ट्रान्सफॉर्मेशन दिलेला आहे तो नेक्स्ट ह्याच्यावर अप्लाय करायचा. सुरुवातीला हे अप्लाय करायचं जे अप्लाय होऊन जे सोल्युशन येईल त्याच्यावरती तो अप्लाय करायचा. ठीक आहे. तर बघा फर्स्टमध्ये काय येईल फर्स्ट अप्लाय करायचं आपल्याला ए मॅट्रिक्सवरती R1 इंटरचेंज R2 म्हणजे कोणता हा रो R1 R2 C1 C2 C3. ठीक आहे. कॉलम फर्स्ट कॉलम सेकंड कॉलम थर्ड. ठीक आहे. तर काय करायचं फर्स्ट इंटरचेंज R1 इंटरचेंज R2. ठीक आहे. तर काय येईल A तर काय येईल 3 -2 5 1 2 -1. ठीक आहे. तर ह्याच्यावर फर्स्टली आपला जो ट्रान्सफॉर्मेशन सांगितला होता तो आपण ह्याच्यावर अप्लाय केलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला सेकंड अप्लाय करायचं काय सेकंड काय C1 + 2C3. ठीक आहे. ह्याला असं सुद्धा लिहू शकतो आपण C1 + 2C3 म्हणजे जो फर्स्ट आहे त्याच्यावर अप्लाय त्याच्यामध्ये फक्त काही चेंजेस होतील. ठीक आहे. तर बघा C1 + 2C3. ठीक आहे. C1 + 2C3 म्हणजेच काय कॉलम कोणता आहे कॉलम थर्ड कोणता आहे हा आणि कॉलम फर्स्ट कोणता आहे हा. ठीक आहे. तर यामध्ये कॉलम फर्स्ट कॉलम सेकंड आणि हा कॉलम थर्ड. तर कॉलम फर्स्टमध्ये चेंजेस होतील कॉलम सेकंड आणि थर्डमध्ये चेंज होतील का नाही. म्हणून ज्याच्यात चेंजेस होणार नाही त्याला सुरुवातीला लिहून घ्या काय ते -2 2 5 आणि -1. C1मध्ये चेंज म्हणजे 3 + 2 C3 किती आहे 5. जो एलिमेंट ज्या रोमध्ये प्रेझेंट आहे ठीक आहे त्याच रोमधला घ्यायचा. ठीक आहे. खालचा नाही घ्यायचा. ठीक आहे. तर काय 3 + 2C3 2C3 किती आहे ह्या 3च्या रोमध्ये कोणतं आहे 5 म्हणजे आन्सर काय आपला 3 + 10 = 13 काय 13 म्हणजे या ठिकाणी काय 13. त्यानंतर नेक्स्ट बघा 1 + 2 C3 किती आहे हा 1 आणि ह्याच रोमध्ये बघायचा C3 किती आहे कॉलम थर्डमधला एलिमेंट कोणता आहे -1 म्हणजे ह्याला -1. ठीक आहे. आता या ठिकाणी आन्सर काय 1 - 2 2 × 1 ± -2 × 1 2 काय 1 - 2 म्हणजे काय आन्सर आहे आपलं -1 म्हणजे इथे या ठिकाणी काय -1. हे काय झालं आपलं गिवन आन्सर ह्या क्वेश्चनचं हे काय झालं आपलं सोल्युशन झालं. ठीक आहे. आता यानंतर आपल्याला काय करायचं एक्झरसाईजमधले काय करायचं क्वेश्चन आपल्याला सॉल्व करून घ्यायचे. ठीक आहे. तर यामध्ये फर्स्ट क्वेश्चन बघा ऑन स्क्रीन. तर आता एक्झरसाईजमधील 2.1 मधील आपल्याला फर्स्ट आणि सेकंड क्वेश्चन ठीक आहे अप्लाय द गिवन एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन ऑन इच ऑफ द फॉलोइंग मॅट्रिसेस. ठीक आहे. तर यामध्ये बघा फर्स्ट आणि सेकंड क्वेश्चन खूप इझी आहे. ठीक आहे. आपण दोन्ही क्वेश्चन लगातार घेऊ. ठीक आहे. तर फर्स्ट क्वेश्चन काय आपला फर्स्ट क्वेश्चन आहे ए ऑन स्क्रीन बघा ए = मॅट्रिक्स कोणता आहे 1 0 -1 3 किती ऑर्डर आहे याची 2/2 म्हणजे किती 2 रो प्रेझेंट आणि 2 कॉलम प्रेझेंट आहेत. ठीक आहे. तर यामध्ये आपल्याला काय करायचं फर्स्टला R1 इंटरचेंज R2. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन सेकंड क्वेश्चन आपला B = 1 -1 3 2 5 4. ठीक आहे. तर या मॅट्रिक्सची ऑर्डर किती आहे 2/3. ठीक आहे. आणि त्याच्यावर अप्लाय काय करायचं आपल्याला R1 चेंजेस होतील R1 - R2 बस एवढंच करायचं. ठीक आहे.
तर फर्स्ट क्वेश्चन बघा, फर्स्ट क्वेश्चन काय, ए इक्वल टू 1 0 -1 3 2x2 मॅट्रिक्स, मॅट्रिक्सची ऑर्डर किती आहे 2x2 आहे, 2 रो प्रेझेंट अँड 2 कॉलम प्रेझेंट इन दिस मॅट्रिक्स. ठीक आहे, R1 इंटरचेंज R2, फक्त याच्यात काय करायचं आहे, रो फक्त काय करायचं आपल्याला इंटरचेंज करायचं. ठीक आहे, R1चे ठिकाण जाईल R2 आणि R2चे ठिकाण जाईल R1. ठीक आहे, तर काय येईल, ए इक्वल टू ए -1 3 1 0. ठीक आहे, R1 इंटरचेंज R2, बस हे झालं आपलं आन्सर. हे काय झालं आपलं आन्सर. ठीक आहे, तर आता सेकंड नेक्स्ट बघा, सेकंड काय येईल, फक्त त्याच्यामध्ये R1 - R2 म्हणजे B इक्वल टू, म्हणजे R1 चेंज असेल म्हणजे काय, R2 काय येईल ॲज इट इज येऊन जाईल. ठीक आहे, तर काय येईल, R1 किती आहे 1 1 - R2 किती आहे, जो आता आपण रोजचं बघायला तर कॉलममधील जो त्या एलिमेंटची हे पोझिशन आहे त्याच कॉलममधील तो एलिमेंट घ्यायचा. ठीक आहे, तो 1, आता 1, तर 1 कुठं आहे, फर्स्ट कॉलममध्ये प्रेझेंट आहे, मग त्याच्यानंतरचा एलिमेंट कोणता आहे 2, म्हणजे 1 - 2 इक्वल टू -1, म्हणजे ते आला -1. तर R1 किती आहे -1 आणि -R2 किती आहे -5, 1 - 5 मायनस प्लस 1 - 5 -6. ठीक आहे, त्यानंतर R1 किती आहे 3 -4 म्हणजे किती आला आन्सर आपला -1. ठीक आहे, हे काय झालं तुमचं आन्सर. ठीक आहे, हे काय झालं तुमचं आन्सर. त्यानंतर थर्ड क्वेश्चन बघा ऑन स्क्रीन, तर यामध्ये आपल्याला लिहिलं आहे ए इक्वल टू 5 4 ए इक्वल टू 5 4 1 3 5 4 1 3. त्याच्यावर अप्लाय करायचं आपल्याला C1 इंटरचेंज C2 आणि बी मॅट्रिक्स दिलेला आपल्याला B इक्वल टू 3 1 3 1 4 5 3 1 4 5. त्याच्यावर अप्लाय करायचं आपल्याला R1 इंटरचेंज R2. ठीक आहे, तर व्हॉट डू यू ऑब्झर्व. ठीक आहे, तर त्याचं क्वेश्चन कसं आहे, ए मॅट्रिक्सवर आपल्याला हा एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय करायचं आहे, बी मॅट्रिक्सवर आपल्याला हे एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय करायचं. ठीक आहे, तर अप्लाय केल्यानंतर ए मॅट्रिक्स काय तयार होईल व बी मॅट्रिक्स काय तयार होईल ते आपल्याला ऑब्झर्व करायचं आहे आणि या ठिकाणी राईट डाऊन करायचं आहे. ठीक आहे, तर बघा ए मॅट्रिक्सवर अप्लाय जर आपण C1 इंटरचेंज C2 केलं तर काय येईल, ए इक्विव्हॅलंट काय येईल C1 C2 म्हणजे काय येईल, कॉलम C1 फर्स्ट कॉलम सेकंड कॉलम C1 C2 म्हणजे काय येईल 4 3 5 1. फक्त कॉलमचं काय करायचं आहे, इंटरचेंज करायचं, फक्त त्याची जागा काय करायची बदलायची. आता बी मॅट्रिक्स बघा, बी काय येईल R1 R2 म्हणजे काय येईल 4 5 3 1. ठीक आहे, बघा ए मॅट्रिक्स बघा, ए मॅट्रिक्स बघा आणि बी मॅट्रिक्स बघा. ए मॅट्रिक्समध्ये एलिमेंट काय 4 5 3 1. ठीक आहे, 4ची पोझिशन काय A11 ठिकाणी 4 प्रेझेंट आहे, 5 कुठे प्रेझेंट आहे A12 ठिकाणी. तर ए मॅट्रिक्समध्ये 5 प्रेझेंट आहे A12 ठिकाणी, तर बीमध्ये A12 ठिकाणी काय 5 आहे. ठीक आहे, या ठिकाणी 3 आहे, या ठिकाणी सुद्धा 3 आहे. A22 ठिकाणी काय 1 आहे, इथे या ठिकाणी A22 ठिकाणी 1 आहे. म्हणजे ए मॅट्रिक्समधले एलिमेंट आणि बी मॅट्रिक्समधले एलिमेंट सर्व एलिमेंट कसे आहेत, सेम आहेत, म्हणजे काय इक्वल आहेत. म्हणून ए इक्वल टू बी म्हणजेच काय येईल ए इक्वल टू बी, म्हणून काय येईल ए अँड बी आर द इक्वल मॅट्रिक्स. ए अँड बी आर द इक्वल मॅट्रिक्स. त्यानंतरचा आपला नेक्स्ट फोर्थ क्वेश्चन ऑन स्क्रीन बघा, फोर्थ क्वेश्चन. ठीक आहे, तर यामध्ये काय सांगितलेलं आहे, ए इक्वल टू मॅट्रिक्स दिलेला आपला ए इक्वल टू त्याची ऑर्डर दिलेली आहे 2/3 1 2 - 1 1 2 - 1 0 1 3. त्याच्यावर अप्लाय करायचं आपल्याला 2C2 आणि बी मॅट्रिक्स दिलेला आपला बी मॅट्रिक्स दिलेला आहे 1 0 2 2 5 2 4 5. त्याच्यावर अप्लाय करायचं आपल्याला -3 R1. ठीक आहे, आणि फाइंड द ॲडिशन ऑफ द 2 न्यू मॅट्रिक्स. म्हणजे आपल्याला ह्या ए मॅट्रिक्सवरती आपल्याला हे एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय करायचं आहे, बी मॅट्रिक्सवरती हा एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय करायचा. अप्लाय केल्यानंतर फाइंड द न्यू मॅट्रिक्स. ठीक आहे, त्याचं काय करायचं आपल्याला ॲडिशन करायची. म्हणजेच काय करायचं, ए मॅट्रिक्स भेटल्यानंतर आपल्याला म्हणजे आपल्याला फाइंड करायचं आपल्याला ए प्लस बी बरोबर काय ते आपल्याला फाइंड करायचं. ठीक आहे,
तर बघा ए मॅट्रिक्ससाठी आपल्याला अप्लाय करण्याचं एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन कोणतं अप्लाय करायचं आहे 2C2 म्हणजे कॉलम सेकंडला 2 मल्टिप्लाय करायचं आहे. बी मॅट्रिक्समध्ये आपल्याला रो फर्स्टला -3 मल्टिप्लाय करायचं आहे. ठीक आहे. तर ए मॅट्रिक्समध्ये बघा 2C2 म्हणजे कॉलम सेकंडला 2 मल्टिप्लाय करायचं म्हणजे फर्स्ट कॉलम ॲज इट इज, थर्ड कॉलम ॲज इट इज. तर काय येईल 2C2 म्हणजे किती 4, 2 × 1 2. ठीक आहे. तर आपल्याला ए मॅट्रिक्स भेटला. तर या ठिकाणी बी मॅट्रिक्स काय येईल -3R1 म्हणजे R1ला -3 मल्टिप्लाय करायचं आहे म्हणजेच काय येईल -3 R1 कोणता आहे हा आहे. ठीक आहे. -3 0 3 × 0 0 3 × -3 × 2 -6 म्हणजे काय येईल -6. तर सेकंड रो काय येईल ॲज इट इज येऊन जाईल. ठीक आहे. तर यामध्ये आपल्याला फाइंड करायचं काय होतं ए प्लस बी बरोबर काय म्हणजेच काय येईल ए प्लस बी इक्वल टू काय येईल ए मॅट्रिक्स कोणता आहे 1 4 -1 0 2 3 प्लस बी मॅट्रिक्स कोणता आहे -3 0 -6 2 4 5. ठीक आहे. तर बघा ॲडिशन करताना दोन मॅट्रिसेसचे ॲडिशन करताना एलिमेंटची जी पोझिशन आहे ठीक आहे -1 कुठं प्रेझेंट आहे त्याची पोझिशन काय A13. ठीक आहे. -1 प्रेझेंट आहे फर्स्ट रोमध्ये थर्ड कॉलमला. ठीक आहे. तर त्याच सेकंड मॅट्रिक्समध्ये ज्या फर्स्ट रो आणि थर्ड कॉलमला कोणता एलिमेंट प्रेझेंट आहे त्याच एलिमेंटसोबत आपल्याला त्याची ॲडिशन करावं लागते. ठीक आहे. त्या ठिकाणी 1 कुठं प्रेझेंट आहे A11. ठीक आहे. तर सेकंड मॅट्रिक्समध्ये बघा A11 ठिकाणी काय प्रेझेंट आहे -3 म्हणून काय येईल 1 + -3 प्लस मायनस मायनस 1 -3 -2. ठीक आहे. -2 4 + 0 किती येईल 4 -1 + -6 प्लस मायनस मायनस 6 -6 -1 -7. क्लिअर. आता बघा 0 + 2 2 2 + 4 6 3 + 5 8 3 + 5 8. ठीक आहे. तर आपल्याला काय ए प्लस बी काय भेटला ए प्लस बी आपल्याला -2 4 -7 2 6 8 हे काय झालं ह्या क्वेश्चन 4चं हे काय झालं आन्सर झालं. ठीक आहे. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5. ठीक आहे. तर क्वेश्चन 5मध्ये काय सांगितलं आहे ए इक्वल टू 1 -1 3 2 1 0 3 3 1 3 R3 and then C3 + 2C2 ठीक आहे. तर सुरुवातीला आपल्याला ए मॅट्रिक्सवरती फर्स्ट हा अप्लाय करायचा ट्रान्सफॉर्मेशन त्यानंतर सेकंड हा ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय करायचा. ठीक आहे. एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन. ठीक आहे. तर ए इक्वल टू काय येईल 3R3 अप्लाय जर केला तर रो थर्डला आपल्याला 3 मल्टिप्लाय करायचं. ठीक आहे. रो थर्डला आपल्याला 3 मल्टिप्लाय करायचं आहे म्हणजेच R1 R2 काय येईल ॲज इट इज येऊन जाईल. ठीक आहे. 3R3 म्हणजेच काय येईल 3 त्रिक 9 3 त्रिक 9 आणि 3 एक 3 म्हणजे आपल्याला गिवन न्यू मॅट्रिक्स काय भेटला 1 -1 3 2 1 0 9 9 3. ठीक आहे. त्यानंतर अप्लाय करायचं आहे C3 + 2C2 म्हणजे C3मध्ये कॉलम थर्डमध्ये चेंजेस होतील पण त्यासोबत ॲड करायचं आहे कॉलम सेकंडमधले जे एलिमेंट आहेत त्याला 2 मल्टिप्लाय करून जे आपल्याला जे नंबर भेटतील ते नंबर C3मध्ये ॲड करून जे नवीन नंबर भेटतील ते C3च्या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी राईट डाऊन करायचे. ठीक आहे. तर बघा ए इक्वल टू म्हणजे कॉलम थर्डमध्ये चेंजेस होणार आहेत म्हणून कॉलम फर्स्ट आणि कॉलम सेकंड काय येईल ॲज इट इज येऊन जाईल 1 2 9 -1 1 9. ठीक आहे. तर C3 किती आहे 3 प्लस 2 C2 किती आहे आता 3 कुठे प्रेझेंट आहे फर्स्ट रोमध्ये प्रेझेंट आहे फर्स्ट रोमध्येच बघायचं आणि कुठं बघायचं C2मध्ये बघायचं. C2 किती आहे -1 म्हणजे काय येईल 3 - 2 = 1 म्हणजे कॉलम थर्डमध्ये काय येईल कॉलम थर्डमध्ये फर्स्ट एलिमेंट येईल 1. त्यानंतर C3 किती आहे 0 + 2 C2 किती आहे 1 म्हणजे 2 × 1 2 म्हणजे काय येईल
2. आता C3 किती आहे 3. 3 प्लस 2 C2 किती आहे 9. म्हणजे काय 3 प्लस 2 9 जा 18 आणि 3 प्लस 18 21. म्हणजे आन्सर आहे आपला 21. त्यानंतरचा क्वेश्चन नंबर 6 बघा ऑन स्क्रीन. तर 6 काय सांगतो क्वेश्चन आपल्याला. क्वेश्चन नंबर 6 काय सांगतो. ए इक्वल टू गिवन मॅट्रिक्स दिलं आपल्याला 1 - 1 3 2 1 0 3 3 1. ठीक आहे. आणि त्याच्यावर अप्लाय काय करायचं सांगितलं. फर्स्टला C3 प्लस 2C2 अँड देन नंतर काय सांगितलं आहे. देन 3R3. तर काय व्हॉट डू यू कन्क्लूड फ्रॉम एक्झाम्पल 5th आणि एक्झाम्पल 6. ठीक आहे. तर सुरुवातीला आपल्याला अप्लाय करायचं आहे C3 प्लस 2C3 देन 3R1. ठीक आहे. तर क्वेश्चन 5th मध्ये काय केलं तर आपण जे सेकंड अप्लाय केलं तर आपण आता क्वेश्चन 6मध्ये जे फर्स्ट आपण जे अप्लाय करतो एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन ऑन मॅट्रिक्स, तो काय होता क्वेश्चन 5th मध्ये तो सेकंड नंबरला होता. आणि जो सेकंड नंबरचा 6 क्वेश्चनला जो अप्लाय करायला आपण एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन जो 3R3 आहे, तो काय होता क्वेश्चन नंबर 5thला काय होतो तो सुरुवातीला होता. फक्त या ठिकाणी जे एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन आहेत ते काय केलेलं आपल्याला अल्टर चेंज केलेलं आहे. ठीक आहे. तर त्यामुळे आपल्याला हे जे एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन आहेत ते ह्या मॅट्रिक्सवर अप्लाय करायचे आहेत. ठीक आहे. जे गिव्हन आन्सर येईल, ठीक आहे, ते आन्सर आपल्याला क्वेश्चन नंबर 5th सोबत अप्लाय करायचं, कम्पेअर करायचं. ठीक आहे. तर आणि सांगायचं की काय आहे ते. ठीक आहे. तर आता ह्या मॅट्रिक्सवरती क्वेश्चन नंबर 6मधील जो गिव्हन आपला क्वेश्चन आहे त्याच्यावर अप्लाय करायचं आपल्याला फर्स्ट एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन हा, सेकंड एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन हा. ठीक आहे. तर बघा फर्स्ट ए इक्वल टू C3 प्लस 2C2 म्हणजे कॉलम थर्डमध्ये आपल्याला बघायला चेंजेस होतील. ठीक आहे. तर कॉलम फर्स्ट कॉलम सेकंड काय राहतील आपले ॲज इट इज राहतील. म्हणजे काय कॉलम फर्स्ट काय 1 2 3 -1 1 3. आता चेंजेस कसं होईल कॉलम थर्डमध्ये. तर कॉलम थर्डला काय करायचं आपल्याला C3 प्लस 2C2 म्हणजे C3 किती आहे 3 प्लस 2C2 किती आहे. आता 3 कुठे आहे फर्स्ट 2मध्ये प्रेझेंट आहे. मग त्याच रोमध्ये जायचं आणि सेकंड कॉलममध्ये कोणता एलिमेंट प्रेझेंट आहे तो बघायचा. म्हणजे कोणता आहे -1. म्हणजे काय येईल 3 प्लस 2 -1 म्हणजे 2 प्लस मायनस 3 - 2 इक्वल टू काय येईल 1. म्हणजे या ठिकाणी आन्सर किती येईल 1. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट काय C3 किती आहे 0 प्लस 2C2 किती आहे 0 कुठं आहे थर्ड कॉलममध्ये प्रेझेंट आहे. पण कोणत्या रोमध्ये प्रेझेंट आहे सेकंड रोमध्ये प्रेझेंट आहे. मग त्याच रोमध्ये बघायचा की कॉलम सेकंडमध्ये कोणता एलिमेंट प्रेझेंट आहे. तर कोणता आहे 1. 2 × 1 2 म्हणजे या ठिकाणी किती लिहिणार आपण 2. आता बघा आता कॉलम थर्डमधील लास्ट एलिमेंट कोणता आहे 1. ठीक आहे. तर 1 प्लस 2 C2 किती आहे 3 म्हणजे 2 × 3 म्हणजे काय 1 प्लस 2 × 3 6 1 प्लस 6 आन्सर आला आपला 7. म्हणजे काय ठिकाणी 7. आता यानंतर आपला फर्स्ट जो आहे तो आपण याच्यावर अप्लाय केलेला आहे. ठीक आहे. काय C3 प्लस 2C2. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट काय सांगितलं आपल्याला 3R3. ठीक आहे. आता हे 3R3 कशावर अप्लाय करायचं ह्याच्यावर अप्लाय करायचं, ह्याच्यावर अप्लाय नाही करायचं. ठीक आहे. ह्याच्यावर जर अप्लाय आपण जर हे एलिमेंट ट्रान्सफॉर्म जर ह्याच्यावर अप्लाय केला तर आपला आन्सर रॉंग होईल. ठीक आहे. त्यामुळे आपण जो फर्स्ट अप्लाय केला आहे जे आपल्याला सोल्युशन भेटले त्याच्यावरच अप्लाय करायचा, सेकंड अप्लाय करायचा 3R3. म्हणजे रो 3ला 3ने काय करायचं आहे मल्टिप्लाय करायचं. म्हणजे काय येईल आपल्याला गिव्हन आन्सर काय येईल 1 -1 1 2 1 2 3 3 जा 9 3 3 जा 9 3 7 जा 21. म्हणजे आपल्याला आन्सर काय आला 1 -1 1 2 1 2 9 9 2. आणि आपल्याला क्वेश्चन 5thचं सुद्धा आन्सर काय होतं सेम हेच आन्सर होतं. काय होतं A इक्वल टू 1 -1 1 2 1 2 9 9 21. ठीक आहे. 2 1 2 21. ठीक आहे. ह्याच्यावर आपण अप्लाय काय केलं तर सुरुवातीला अप्लाय केलं तर आपण 3R3 देन अप्लाय काय केलं तर देन C3
प्लस 2C2, ठीक आहे, C3 प्लस 2C2, ठीक आहे. तर यामध्ये असं आपल्याला ऑब्झर्व होईल की मॅट्रिक्स आपल्याला जे गिवन मॅट्रिक्स दिलेलं आहे त्याच्यावरती आता एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन कसे पण अल्टरनेट जरी आपण त्याच्यावर अप्लाय केले तरीसुद्धा आपल्याला जे गिवन आन्सर आहे ते कसं येईल, आपल्याला सेम येईल. म्हणून आपल्याला काय याच्यावर ह्याला आपल्याला सांगता येईल आपल्याला कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी, ठीक आहे. क्वेश्चन 7 बघा ऑन स्क्रीन. तर काय सांगितलं इथं, यूज सुटेबल ट्रान्सफॉर्मेशन ऑन 1 2 3 4 टू कन्वर्ट इट इनटू अँड अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स, ठीक आहे. तर यामध्ये आपल्याला क्वेश्चन 7मध्ये आपल्याला गिवन मॅट्रिक्स आपल्याला काय करायचं आहे, अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्समध्ये काय करायचं आहे, कन्वर्ट करायचं आहे, ठीक आहे. तर अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स आपण कसं सांगतो, अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स UTM मी त्याला लिहितो. अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्समध्ये काय असतं, ठीक आहे. तर आपण ह्या ठिकाणी 2x2 मॅट्रिक्स लिहिला आहे म्हणून काही नाही आपण 1 2 0 3, ठीक आहे. मी एक्झाम्पल देतो फक्त हे. तर काय करायचं आपल्याला 1 2 0 3, ठीक आहे. म्हणजेच अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स आहे ज्या मॅट्रिक्समध्ये डायगोनलच्या खालचे एलिमेंट 0 असतात, ठीक आहे. डायगोनलच्या खालचे एलिमेंट 0 असतात त्या मॅट्रिक्सला काय म्हणायचं, अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स म्हणायचं, ठीक आहे. किंवा वरच्या डायगोनलपासून वरी ट्रायंगलमध्ये नंबर दिसतील, ठीक आहे, नॉन झिरो एलिमेंट दिसतील, ठीक आहे, त्याला काय म्हणायचं, अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स होतं. व त्याच्या डायगोनलच्या खालचे एलिमेंट काय असतील आपले, टोटली काय असतील, 0 असतील, ठीक आहे. नॉन झिरो एलिमेंट इथं म्हणजे नॉन झिरो एलिमेंट इथं नसणार, म्हणजे इथे काय असणार, फक्त 0 हा एलिमेंट या ठिकाणी काय असणार, प्रेझेंट असणार. त्याला काय म्हणायचं, अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स, ठीक आहे. तर यामध्ये आपल्याला सांगितलं कोणत्या यूज सुटेबल ट्रान्सफॉर्मेशन ऑन कन्वर्ट इट इनटू अँड अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स, ठीक आहे. मग याच्यावर आपल्याला रोचं अप्लाय करा किंवा कॉलमचं अप्लाय करा असं त्यांनी काही सांगितलं नाही, ठीक आहे. तर आपल्याला सुटेबल ट्रान्सफॉर्मेशन या ठिकाणी अप्लाय करायचं आहे, ठीक आहे. तर या ठिकाणी बघायचं सुरुवातीला फर्स्ट एलिमेंट 1 आहे का ते बघायचं. जर 1 नसेल तर 1 कसं करता येईल ते बघा. किंवा 1 जर इथं असतं तर आपण याला इंटरचेंज केलं असतं, काय केलं असतं, कॉलम C1 इंटरचेंज C2 केलं असतं, ठीक आहे. तर या ठिकाणी 1 ऑलरेडी प्रेझेंट आहेच, तर त्यामुळे काय करायचं, 1 असल्यामुळं या ठिकाणी मला काय पाहिजे, 0 पाहिजे. 2x2ला या ठिकाणी मला 0 पाहिजे. म्हणजे या ठिकाणी 3 आहे तर मला 0 कसं करता येईल, ठीक आहे. तर या ठिकाणी मी 3 आणि R1 ठिकाणी काय 1 आहे, तर मी R1ला जर 3 मल्टिप्लाय केलं तर इथं काय येईल, 3 येईल. इथे किती येईल, 6 होऊन जाईल, ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी 3 जर आलं तर मला 3 डायरेक्ट मायनस करता येईल ना, R2 मायनस R1 करता येईल. म्हणून काय होईल, या ठिकाणी 0 आपल्याला तयार होईल. बाकी इकडे काय चेंज होतील आपल्याला त्याचं काही संबंध नाही. फक्त आपल्याला डायगोनलच्या खालचे एलिमेंट काय करायचं, आपल्याला 0 करायचं. कारण आपल्या क्वेश्चन मी सांगितलेच आहे, ठीक आहे. यूजिंग सुटेबल ट्रान्सफॉर्मेशन ऑन दिस मॅट्रिक्स, आणि आपल्याला काय दाखवायचं आहे, अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स ह्या मॅट्रिक्सपासून तयार करायचं आहे, ठीक आहे. तर काय येईल बघा, आता मी या ठिकाणी इथं 1 आहे तर 3 आहे, तर मला या ठिकाणी डायरेक्ट ह्या R1ला काय करावं लागलं, आपल्याला 3 मल्टिप्लाय करावं, ठीक आहे. किंवा डायरेक्ट असली तुम्ही R2 मायनस 3R1, ठीक आहे, R2 मायनस 3R1. तर काय येईल इथं, म्हणजे R2 पण चेंज आहेत, म्हणजे R1 काय येईल ॲज इट इज, ठीक आहे. तर R2 किती आहे, 3 मायनस 3, R1 किती आहे, 1, म्हणजे 3 मायनस 3 इक्वल टू 0, म्हणजे या ठिकाणी 0. R2 किती आहे, 4 मायनस 3, R1 किती आहे, 2, 4 मायनस 6, म्हणजे काय आलं, -2, ठीक आहे. तर डायगोनलच्या खालचे एलिमेंट 0 आले, विषय या ठिकाणी काय होईल, आपलं आन्सर काय होईल, आपल्याला गिवन आन्सर आपलं काय होईल या ठिकाणी मिळून जाईल. म्हणजेच 1 2 0 -2 हे काय झालं आपलं, आपण ह्याला ए मॅट्रिक्स म्हणून इंडिकेट करू, ठीक आहे. तर ए इक्वल टू 1 2 0 -2 हे काय झालं क्वेश्चन 7चं आन्सर. त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 8 ऑन स्क्रीन बघा. क्वेश्चन नंबर 8मध्ये आपल्याला काय सांगितलं आहे, कन्वर्ट आपला मॅट्रिक्स दिलेला आहे 2x2 मॅट्रिक्स दिलेला आहे 1 -2 2 3 इंटू अँड आयडेंटिटी मॅट्रिक्स, ठीक आहे. आयडेंटिटी मॅट्रिक्स आपल्याला ह्याला कन्वर्ट करायचं कशामध्ये, आयडेंटिटी मॅट्रिक्स मॅट्रिक्समध्ये आपल्याला काय करायचं, कन्वर्ट करायचं आहे, ठीक आहे. तर बाय सुटेबल रो ट्रान्सफॉर्मेशन, काय कशाने करायचं, रो ट्रान्सफॉर्मेशन त्याच्यावर आपल्याला अप्लाय करायचं, ठीक आहे, ठीक आहे. तर आयडेंटिटी मॅट्रिक्समध्ये काय असतं, डायगोनलचे वरचे एलिमेंट काय असतील 1 1 आणि बाकी नॉन डायगोनल एलिमेंट काय असतील आपले 0 असतील. त्या मॅट्रिक्सला काय म्हणायचं, आयडेंटिटी मॅट्रिक्स म्हणायचं, ठीक आहे. तर यामध्ये आपल्याला अप्लाय करायचं
ओनली रो ट्रान्सफॉर्मेशन, ठीक आहे. कॉलम ट्रान्सफॉर्मेशन यामध्ये अप्लाय करायचं का नाही, ठीक आहे. जर क्वेश्चनमध्ये आपल्याला काही सांगितलंच नसेल सुटेबल ट्रान्सफॉर्मेशन, तर आपण रो न करू शकतो किंवा कॉलम न करू शकतो. तर या ठिकाणी आपल्या ह्या क्वेश्चनमध्ये आपल्याला रो ट्रान्सफॉर्मेशनने आपल्याला ह्याला कन्वर्ट करायचं आपल्याला आयडेंटिटी मॅट्रिक्समध्ये, ठीक आहे. तर 2x2चं आयडेंटिटी मॅट्रिक्स 1 0 0 1 आणि जर 3x3 जर असेल आपल्याकडं 3x3 जर क्वेश्चन आला असेल तर काय असणार 1 0 0 0 1 0 0 0 1, ठीक आहे. डायग्रामवरचे एलिमेंट जर 1 असतील तर त्याला काय म्हणायचं आयडेंटिटी मॅट्रिक्स, किंवा त्याला आणखी एक शब्द आहे युनिट मॅट्रिक्स. युनिट मॅट्रिक्स, ठीक आहे. हे मॅट्रिक्स किती झालं 3x3 मॅट्रिक्स, 2x2 मॅट्रिक्स, ठीक आहे. तर बघा 1 -2 2 3, ठीक आहे. 1 -2 2 3. तर अप्लाय करायचं आपल्याला रो ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय करायचे आणि ह्याला कन्वर्ट करायचं आहे आयडेंटिटी मॅट्रिक्समध्ये, ठीक आहे. तर सुरुवातीला बघा हे 2 आहे, इथं मला 0 कसं करता येईल. तर सुरुवातीला बघायचं इथं 1 आहे का, जर 1 नसेल इकडं 1 असेल आपण त्याला कॉलमला इंटरचेंज करू शकतो, पण आपल्याला रो मॅट्रिक्स सांगितलेलं आहे या ठिकाणी, ठीक आहे. त्याच्यामुळं 1 2, तर मग R2 मला काय होईल, R2मध्ये काय होईल R2 - 2R1, म्हणजेच R1ला जर मी 2 मल्टिप्लाय केलं तर या ठिकाणी 2 होऊन जाईल. 2 - 2 0 आन्सर भेटेल, कारण की आपल्याला आयडेंटिटी मॅट्रिक्स सांगतं 1 0 0 1, ठीक आहे. म्हणून आपल्याला या ठिकाणी 0 पाहिजे, म्हणून मी काय केलं R2 - 2R1, म्हणजे काय R1 काय येईल आपलं ॲज इट इज येऊन जाईल. R2 किती आहे 2 - 2, R1 किती आहे 1, म्हणजे 2 - 2 म्हणजे आन्सर किती आला आपला 0, म्हणजे या ठिकाणी 0, ठीक आहे. -2 नेक्स्ट काय R2 किती आहे 3 -2, R1 किती आहे -1, मायनस गेट प्लस, म्हणजे 3 + 2 आन्सर इज 5, म्हणजे काय आपला 5, ठीक आहे. तर या ठिकाणी बघा या ठिकाणी 5 आहे, मला या ठिकाणी किती पाहिजे आहेत परत या ठिकाणी मला 1 पाहिजे, ठीक आहे. तर मी R2ला 5नं डिवाईड करू शकतो का, 1/5नं मल्टिप्लाय करा कितीला R2ला, ठीक, किंवा डिवाईड करा R2ला, ठीक आहे. तर काय येईल 1 - 1, 0ला 5 डिवाईड केला 0च, आणि या ठिकाणी 1 येईल, ठीक आहे. तर या ठिकाणी बघा मला या ठिकाणी 0, या ठिकाणी काय पाहिजे मला या ठिकाणी पाहिजे 0, ठीक आहे. तर 1 - 1 0 1, ठीक आहे. तर -1 आहे आणि खाली +1 आहे, ठीक आहे. जर मी R1 - R2 केलं तर -2 होऊन जाईल, ठीक आहे. तर R1 + R2 केलं मी, तर या ठिकाणी काय -1 + 1, -1 + 1 गेट कॅन्सल, रिमेनिंग आन्सर इज 0, ठीक आहे. तर 1 - 1 0 1, तर या ठिकाणी अप्लाय कोणतं होईल डायरेक्ट R1 + R2, म्हणजे R1मध्ये चेंजेस होतील R2ला ॲड केल्यावर, तर काय येईल 1, म्हणजे R2 काय येईल 0 1 ॲज इट इज. R1 किती आहे 1 + R2 किती आहे 0, म्हणजे 1 + 0 1, म्हणजे 1 ॲज इट इज. नेक्स्ट काय R1 + R2, R1 किती आहे -1 प्लस R2 किती आहे 1, -1 + 1 0, म्हणजे आन्सर किती झाला या ठिकाणी 1 0 0 1, ठीक आहे. आला का आयडेंटिटी मॅट्रिक्स तयार झाला 1 0 0 1, 2x2चा मॅट्रिक्स 1 0 0 1, ठीक आहे. तर मी याला ए मॅट्रिक्स नाव देऊन टाकतो, A = हे काय झालं आपलं क्वेश्चन नंबर 8चं हे काय झालं आन्सर झालं, ठीक आहे.